हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आणि सगळ्यांना तर माहीतच आहे की माझं 21 गुरुवारचं व्रत चालू आहे आणि त्यातलाच आजचा होता माझा 14वा गुरुवार. तर आजचा गुरुवारची पूजा कशी पार पडली आणि अगोदरचे 13 गुरुवार कसे होते हे तर सगळ्यांना माहीतच आहे. स्वामींची इच्छा होती म्हणून खूप चांगल्या पद्धतीने माझे 13ला 13ही गुरुवार पार पडले. आणि आजचा सुद्धा गुरुवार कसा होता, आम्ही पूजा वगैरे कशी केली, हे छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तर दिवसाची सुरुवात छान अशी स्वामीच्या नामस्मरणाने झाली आणि नंतर म्हटलं चला आपण क्लिनिंग करून घेऊयात. तर या व्रतामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लिनिंग. सकाळी उठून आपल्याला पूर्ण घर, उंबरठा, बाहेरचा पोर्च स्वच्छ करायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराचा दरवाजा स्वच्छ करून त्यावर छान असा कुंकवाचं स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला उंबरठा पूजन करायचं आहे. तर उंबरठा पूजन कसं करायचं याविषयी मी डिटेलमध्ये व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेला. एकदा व्हिजिट करा आणि नक्कीच पहा. आपण दररोज उंबरठा पूजन कसं केलं पाहिजे, त्याने आपल्यावर लक्ष्मीची प्राप्ती कशी होईल आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी. तर आजसुद्धा आपल्याला उंबरठा पूजन करायचं आहे. बाहेरचा पोर्च पुसते वेळेस मी उंबरठा तर स्वच्छ केलाच होता, पण म्हटलं चला परत एकदा थोडंसं पाणी टाकून आपल्याला उंबरठा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. नंतर कापडाने पुसून घ्यायचा आहे आणि थोडीशी हळदी आणि पाणी टाकून छान असं हळदीचं लेपन करायचं आहे. पाण्याऐवजी तुम्ही गुलाबजल यूज केलं तरीसुद्धा चालतं, पण माझ्याकडे गुलाबजल सध्या तरी नव्हतं म्हणून म्हटलं चला पाणी आणि हळदीने आपण छान असं लेपन करून घेऊयात. उंबरट्याला छान असं हळदीचं लेपन केलं आणि इथे सुद्धा कुंकवाने छान असा स्वस्तिक काढून घेतला. आपण हळदीचं लेपन वगैरे दरवाजाला दररोज उंबरट्याला केलेलं सुद्धा चांगलं, पण आपल्याला शक्य नसतं. काही जॉबच्या बायका असतात किंवा आपल्याला सुद्धा घरात छोटी मुलं वगैरे असतात म्हणून ह्या गोष्टी शक्य नाहीत. पण आपण गुरुवारी तर ह्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे. यामागे पण बरेचसे कारणे आहेत किंवा यामागे बरंचसं पॉझिटिव्ह थिंग्ससुद्धा असतात. धार्मिकसुद्धा यामागे बरेचसे कारण आहेत. म्हणून आपण आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन नक्कीच केलं पाहिजे. आणि त्यावर सुंदर अशी छोटीशी रांगोळीसुद्धा आपण दररोज आपल्या दरवाजात काढून घेतली पाहिजे. आणि मी सुद्धा छान अशी दरवाजात रांगोळी काढून घेतली आणि दिवसाची सुरुवात माझं उंबरठा पूजनाने केली व बाहेरच्या रांगोळीनं केली. आपल्याला उंबरठ्याला नमस्कार करायचा आहे आणि नंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार दर गुरुवारी आपल्याला अशीच पूजा करायची आहे. आणि नंतर आता वेळ आहे स्वामी पूजनाची. तर स्वामीची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितले, तसंच आजसुद्धा सांगते. सगळ्यात अगोदर आपल्याला पूजेसाठी घ्यायचं आहे पिवळं चंदन, पंचामृत, तुपाचा तेलाचा दिवा, अक्षदा घ्यायच्या आहेत आपल्याला, अक्षदा, तांदूळ आणि परत आपल्याला प्रसादासाठी खडी साखर, डाळिंब, दूध साखरसुद्धा आपण घेऊ शकतो. पूजेला सुरुवात करायची आहे. खाली लाल कलरची छान अशी चुनरी आतरून नंतर त्यावर आपण एक छोटासा पाट ठेवायचा आहे. त्रिमूर्तीची फ्रेम असेल तर फ्रेम ठेवायची किंवा स्वामी समर्थांचा फोटो असेल तर फोटो ठेवला तरीही चालतो. तर अशा पद्धतीने फोटो स्थापन करायचा आहे, फ्रेम स्थापन करायची, नंतर एक छोटा पाट ठेवायचा. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार कुठल्याही पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला निरंजनाची पूजा अगोदर करून घ्यायची आहे. निरंजना लावल्यापासून आपल्याला पूजेला सुरुवात करायची. निरंजनाची पूजा कशी करायची, खाली थोडासा अक्षता टाकून नंतर त्यावर निरंजन ठेवायचे. निरंजनाला हळदी कुंकू लावून आपल्या डोक्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि नंतर निरंजन चालू करून आपल्याला या पूजेला सुरुवात करायची आहे. जसं की मी केली तुम्ही पाहू शकतात. आणि आता आपल्याला स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तर स्वामींचा अभिषेक करायचा कसा, तर त्यासाठी आपल्याला अगोदर पाण्याने अभिषेक करायचा आहे स्वामीचा, नंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने. तर पंचामृत कसं बनवायचं हेही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर त्याचा स्पेशल व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट करून नक्की कळवा, मी तो सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर पंचामृताने आपल्याला स्वामींवर अभिषेक करते वेळेस म्हणण्याचे मंत्र, एकतर आपण श्री स्वामी समर्थ म्हणून ही पूजा करायची आहे किंवा मानसपूजा. मानसपूजामध्ये पूजेपासून तर ताट डेकोरेट करण्यापासून तर नैवेद्यापर्यंत पूर्ण डिटेल्स दिलेले आहे. म्हणून आपण मानसपूजा लावून किंवा स्वामी नाम घेऊन आपल्याला ही पूजा करायची आहे. स्वामीचा अभिषेक करायचा आहे छान असा, किंवा एवढंच जमत नसेल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जाप करून सुद्धा आपण ही पूजा करू शकतो. स्वामींना छान असं पाटावर स्थानापन्न करायचं आहे. आणि नंतर जसं की मी तुम्हाला म्हटलं स्वामीचं आवडतं पिवळं चंदन स्वामींना लावून घ्यायचं आहे. आणि याचा उल्लेख मानसपूजेमध्ये आहे की स्वामींना कुठलं चंदन वगैरे आवडतं. नंतर त्रिमूर्तीच्या फ्रेमला त्रिमूर्तींना चंदन लावायचं आहे. स्वामींना, विठुरायाला,
विठुरायाच्या चरणांना आपल्याला चंदन लावून घ्यायचं आहे व स्वामींना नमस्कार करायचा आहे. आता आपल्याला स्वामींची आवडती पिवळी झेंडूची फुले स्वामींना अर्पण करायची आहेत. जर तुम्हाला पिवळ्या कलरचा सोनचाफा भेटला तर अजून छान, पण नसेल तर कुठलीही पिवळी फुले स्वामींना वाहून स्वामींना नमस्कार करायचा आहे. अजून कुठली लाल फुले, गुलाबाची फुले वगैरे असतील तर तीसुद्धा आपण अर्पण करू शकतो. हे सगळं करतावेळी स्वामीचं नामस्मरण चालू ठेवायचं आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीने स्वामींची सगळ्यात अगोदर पूजा करून घ्यायची आहे. आणि नंतर जसं की हे 21 गुरुवारचं व्रत आहे स्वामी चरित्र वाचण्यापासून, नंतर माझ्याकडे हे स्वामी चरित्र सारामृत आहे. हे 21 अध्यायचं सारामृत आहे आणि हे कसं वाचायचं यापूर्वीच्या 13ही गुरुवारमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तसंच आजसुद्धा सांगते. आपल्याला अगोदर त्या सारामृतला हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे, परत आपल्या डोक्याला लावायचं आणि त्याच्या पाया पडून आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे. हे 21 गुरुवार आपण एकेच दिवशी वाचले तरीसुद्धा चालतं, किंवा 3-3 करून हे गुरुवार आपण 7 दिवस वाचले तरीसुद्धा चालतं, किंवा 7-7 करून हे गुरुवार 3 दिवस जरी वाचले तरीसुद्धा चालतं. अशा पद्धतीने आपण छोटीशी स्वामींची पूजा करू शकतो. आणि मी तरी अशा पद्धतीने हे 21 गुरुवार करत आहे. गुरुवारी जर मी पहिल्या अध्यायाला सुरुवात केली तर गुरुवारी 7, शुक्रवारी 7 आणि शनिवारी 7 असं मिळून 3 दिवसात हे 21 दिवसाचं पारायण होतं. आणि जर गुरुवारी सुरुवात केली, गुरुवारी 3, शुक्रवारी 3, शनिवारी 3, रविवारी 3 असं मिळून बुधवारपर्यंत आपलं 21 गुरुवारचं पारायण होतं. आणि एकेच दिवशी जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही एकेच दिवशी 21 गुरुवारचं पारायण करू शकतात. तर हे पारायण केल्याने आपल्या मनाला खूप जास्त शांती लाभते, घरात सुख शांती समृद्धी वाढते आणि मनाला सुद्धा खूप जास्त समाधान वाटते. जर तुमचीसुद्धा इच्छा असेल हे व्रत करण्याची तर आजच सुरुवात करा. माझा हा व्हिडिओ पाहून तुम्ही, मला असं वाटतं की किंचित तरी मोटिवेट नक्कीच होणार आणि तुम्हालासुद्धा हे व्रत करण्याची नक्कीच मनामध्ये इच्छा होणार. आणि अगोदर जर इच्छा असेल तर सुरुवात तर तुम्ही नक्कीच करणार आणि करायलाच पाहिजे. आपल्याला एके दिवशी जर नाही झालं तर आपण 7 दिवसात किंवा 3 दिवसात तर नक्कीच करू शकतो. काही बायकांना छोटीशी मुले असतात, काहींना ऑफिस वर्क असतं, घरातली कामे, बरेचसे प्रॉब्लेम असतात, पण 3 अध्याय तर आपण नक्कीच वाचू शकतो. आणि इवन जर तुम्ही 21 गुरुवारचं वगैरे व्रत करत नसाल तर एक अध्याय दररोजचा घेतला तरीसुद्धा नक्कीच चालतं. तर अशा पद्धतीने आपण छोटीशी स्वामींची आपल्याकडून सेवा केल्याने आपल्या जीवनात बरेचसे मोठे बदल घडतात. आणि स्वामींची इच्छा असेल तर आपल्याकडून स्वामी नक्कीच ह्या गोष्टी करून घेतात. स्वामींची कृपा आपल्यावर राहते असं केल्यानं. आणि असं करून मी सुद्धा माझं हे 21 गुरुवारचं व्रत इथपर्यंत घेऊन आली आहे, 14 अध्यायपर्यंत. आणि स्वामींच्या इच्छेने समोरचे सुद्धा 7 अध्याय माझे छान पद्धतीने पार पडतील आणि पडावं अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि नंतर मग गुरुचरित्र, स्वामीचरित्र वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला एकदा स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि स्वामीचे सुद्धा आपल्याला आभार मानायचे आहेत की ही पूजा स्वामींनी आपल्याकडून करून घेतली. आणि नंतर आपल्याला जपमाळ ओढायची आहे. तसं तर आपण दिवसातून एकदा दररोज जपमाळ ओढलेली चांगलीच आहे, पण जर वेळ नसेल तर ॲटलिस्ट गुरुवारी तरी आपल्याला 1 वेळा, 9 वेळा किंवा 11 वेळा जपमाळ ओढायची आहे. स्वामी नामाचा जप करायचा आहे. सध्या तरी माझ्याकडून 1 वेळाच होती म्हणून मी 1 वेळाच जपमाळ ओढते, नमस्कार करते स्वामींना. तर असं म्हणतात की स्वामींची सेवा करणंसुद्धा नशिबातल्याच गोष्टी असतात. आणि मी माझं खूप जास्त भाग्य समजते की स्वामींची ही छोटीशी सेवा माझ्याकडून करून घेतली किंवा करून घेत आहेत. त्यामुळे मी त्यांचे नेहमी आभारी राहील. आणि अशा पद्धतीने आपल्याला स्वामींचं नामस्मरण करत जपमाळ करून घ्यायची आहे. आणि एवढंसं सोपं आहे हे सगळं करणं. तर तुम्हीसुद्धा जर कोणाचे व्हिडिओ बघून किंवा माझे व्हिडिओ अगोदरचे पाहून तुमच्या मनात असेल की मलासुद्धा हे पारायण करायचे आहेत, स्वामीचरित्र वाचायचं आहे, पण वेळ नाही भेटत, कुठून सुरुवात करू, कधीपासून सुरुवात करू, तर कधी करू केव्हा करू म्हणण्यापेक्षा लगेच केलेलं कधीही चांगलं. आज करू उद्या करू म्हणण्यापेक्षा तुम्ही येईल त्या गुरुवारी नक्कीच करा. हे 21 गुरुवार होईपर्यंत तुमच्यासुद्धा जीवनामध्ये खूप छान बातमी मिळेल. आणि अशा पद्धतीने आपल्याला स्वामींचं नमस्कार करून घ्यायचा आहे. आणि आता वेळ आहे स्वामींच्या आरतीची.
जर आपण मी अगोदरसुद्धा सांगितलं, जर सकाळी आपण पूजा करून घेतली तर आपल्याला स्वामींची आरती 2 वेळा करायची आहे. एक सकाळी जेव्हा आपलं स्वामी चरित्र वाचून होतं तेव्हा, आणि एक रात्री. कारण सकाळच्या वेळेला घरी कोणीसुद्धा नसतं, सगळेजण ऑफिसला वगैरे जातात, त्यामुळे त्यांना या आरतीचा योग भेटत नाही. आणि असं म्हणतात की आपण मठात वगैरे स्वामींची आरती आपल्याला भेटणं आपलं नशीब असतं, आणि प्रत्येकाला मठात जाणे शक्य नाही. म्हणून आपण घरच्या घरी का होईना स्वामींची आरती आपल्या घरातील सर्वांना दिलेली चांगली. आणि मी सुद्धा जर सकाळी माझी पूजा झाली तर 2 वेळा नक्कीच स्वामींची आरती करते, जेणेकरून माझ्या घरातील सदस्यांना स्वामींची आरती भेटावं आणि आरतीची त्यांनीसुद्धा लाभ घ्यावा. अशा पद्धतीने स्वामींची आरती घ्यायची आहे, आपण घ्यायची आहे, स्वामींना नमस्कार करायचा आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हणलं, नैवेद्य प्रसाद म्हणजे आपण सकाळी पूजा केल्यावर हवं तर खडीसाखर ठेवू शकतो, आणि रात्री उपवास सोडायला किंवा सकाळी फराळ करायला जे काही आपण साबुदाणा वगैरे बनवला आहे ते आपण स्वामींना अर्पण करू शकतो. आणि तसंच मी सुद्धा खडीसाखर स्वामींना सकाळी ठेवली आहे, पाणी अर्पण केलं आहे आणि स्वामींना नमस्कार केला आहे. आणि असं सुद्धा आपल्याला शेवटी म्हणायचं आहे की माझं या पूजेमध्ये काही चुकलं असेल तर मला माफी असावी, आणि तुमची ही सेवा माझ्याकडून अखंड व्हावी एवढी तुमची माझ्यावर कृपा असावी, आणि मला असा आशीर्वाद द्या म्हणून स्वामीला असा नमस्कार करायचा आहे. तर आय होप तुम्हाला माझी ही छोटीशी पूजा नक्कीच आवडली असेल. पूजा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखी भेटूयात आपण अशाच व्हिडिओसोबत. जर तुम्हाला आणखी असे व्हिडिओ पाहायचे असतील व माझ्या अगोदरची 13 गुरुवारचं व्रत कसं झालं ते पाहायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यासुद्धा लिंक देते, किंवा तुम्ही माझ्या प्रोफाईलला व्हिजिट करा, तिथेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि या पूजेचं फळ मला तोपर्यंत वाटत नाही भेटते जोपर्यंत मी स्वामी मठात जाऊन स्वामींचं दर्शन घेत नाही. आणि तसंच आजसुद्धा मठात गेलो, स्वामीचं छान दर्शन घेतलं, आणि तेथेच असलेल्या गार्डनमधलं सुद्धा स्वामींचं दर्शन घेतलं. आणि असा होता आजचा दिवस. बाय.